महिलांनी काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत. ते त्यांना भरपूर एनर्जी देतील असे पदार्थ नेमके काय आहेत ते पाहूयात. काही मोजके आपण सोडले तर प्रत्येक महिलेची सकाळी मोठी धावपळीची असतं. मुलं, नवरा, घरातले इतर सदस्य यांच्या वेळास पाळणे, त्यांच्या नाश्त्याची जेवणाची व्यवस्था बघणे, घरातील इतर कामे करणे आणि ते सगळं झालं की मग स्वतःच्या धावपळीत आवरून घाई गडबडीत ऑफिस गाठणे. ऑफिसमध्ये पोचले की पुन्हा तिथले ताणतणाव, काम सांभाळणे हे सगळं करताना स्वतःच्या तब्येतीकडे अनेक जण दुर्लक्ष करतात. काही जण मिळालेले तोंडात कोंबून पोट भरतात. असं वारंवार केल्याने शरीरात अनेक पोषण मूल्याची कमतरता निर्माण होते आणि मग तब्येतीच्या वेगवेगळ्या तक्रारी सुरू होतात. म्हणून महिलांनी काही पदार्थ आवर्जून खाल्ले पाहिजेत. ते त्यांना भरपूर एनर्जी देतील असे पदार्थ नेमके कोणते आहेत ते आपण पाहूयात. 1. पालक. पालकामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम असतं. त्यामुळे पाळी येण्याच्या आधी अनेक महिलांना जो त्रास होतो तो टाळण्यासाठी पालक योग्य प्रमाणात खायला पाहिजे. रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तसेच हाडांच्या मजबुतीसाठी पालक उपयुक्त ठरतो. तसेच मसूर डाळ. मसूर डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतात. त्यामुळे आठवड्यातून 1 ते 2 वेळेस तरी वरण, उसळ अशा कोणत्या ना कोणत्या माध्यमातून मसूर डाळ तुमच्या आहारात असायलाच पाहिजे. तसेच दूध. कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अनेक महिलांना पाठ दुखणे, कंबर दुखणे अशा दुखण्याचा त्रास होतो. हा त्रास टाळण्यासाठी नियमितपणे दूध प्यायला हवे. दुधामध्ये कॅल्शियम तर असतेच पण त्यातून प्रोटीन, फॉस्फरस, व्हिटॅमिन बी, पोटॅशियम, व्हिटॅमिन डी हे पदार्थ मिळतात. तसेच बीटरूट मधून फायबर भरपूर प्रमाणात मिळतात. ते पचनशक्ती सुधारण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच रक्तभिसरण क्रिया तसेच रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठीही बीटरूटमधले घटक उपयुक्त आहेत. त्याचप्रमाणे बदाम हे प्रीबायोटिक फूड म्हणून ओळखले जाते. म्हणजे ते पचनशक्ती उत्तम ठेवण्यासाठी मदत करते. प्रोटीन्स आणि मॅग्नेशियमचा उत्तम स्रोत म्हणून बदाम ओळखले जाते असे गायनकोलॉजिस्टचे म्हणणे आहे.